नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपला पुन्हा एकदा मोठा झटका। गिरीश महाजनांना मोठा झटका बसत आहेत। भाजप नेते दिलीप खोडपे यांचा राजीनामा। मित्रांनो, बातमीपत्र या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। सविस्तर बातमी जाणून घेऊया। जळगाव जिल्ह्यातील भाजपमध्ये असलेली खतखत अखेर आज व्यक्त झाली। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील एका मोठ्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला। यावेळी त्यांनी मंत्री महाजन आणि भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांचा होणारा कोंडमारा गैरप्रकाराचा उल्लेख केला। भाजप नेते आणि जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी पक्षाचा राजीनामा दिला। आज त्यांनी याबाबत दिलेली राजीनामा पत्रात पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि जिल्ह्यातील नेत्यावर अप्रत्यक्षरित्या गंभीर आरोप केले आहेत। हा राजीनामा भाजपला मोठा धक्का मानला जातोय। भाजपमध्ये सध्या केवळ पैसे कमवण्याची स्पर्धा सुरू आहे। दुसऱ्याला बदनाम करून मोठे होण्याची ओढ सुरू आहे। प्रत्येक गावात पक्षामध्ये दोन गट तयार केले जात आहेत। गेली 35 वर्षे भाजपच्या विस्तारासाठी काम केले, सध्याच्या पक्षांतर्गत स्थितीमुळे अस्वस्थ होऊन राजीनामा देत आहेत असे त्यांनी म्हटले आहे। निष्ठावंत कार्यकर्ते व नेते अस्वस्थ आहेत, त्यांची अवहेलना केली जात आहेत असे अनेक आरोप या राजीनामा पत्रात आहेत। जळगाव भाजपचे नेतृत्व मंत्री गिरीश महाजन करतात, त्यामुळे या निमित्ताने महाजन यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे। मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।